आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार हरभजन सिंग यांच्यावर आरोप आहे की हे नवीन वादविवाद निर्माण करत असतात। ही तर आपण चर्चा केली क्रिकेटच्या मैदानाची, क्रिकेटर्सची, पण आता अनिल कुंबळेंनी एक फोटो पोस्ट केला आहे ट्विटरवर, ज्यामध्ये तुम्ही सगळे यंग प्लेयर दिसत आहात, खूप यंग आहात, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर सर मी अजूनही यंग नाही दिसत आहे का तुम्हाला? बघा सर, हे बघा, अहो मी पडलो असतो अजूनही यंग आहे सर, लहान मूल दिसत। हो, मन तर अजूनही लहानच आहे ना सर। मग पार्थिव पटेलने ज्यावर काही कमेंट केली तर तुम्ही लिहिलं होतं, पार्थिव तू एकदम पिल्लू दिसतोय। पार्थिव होताच इतका लहान की म्हणजे बघा, हा जसा मुलगा आहे तसाच वाटत होता सर तेव्हा। आता तो इतक्या मोठ्या मोठ्या त्या सगळ्यांमध्ये बसलेला होता, तर मी अशीच मजा घेतली की मी म्हटलं लुक ॲट यू लुक लाईक, म्हणजे पिल्लूचा अर्थ होतो छोटं बाळ, तर तो तसाच वाटत होता। ही तुम्ही नवीन पद्धत शोधली आहे ट्विटरवर। आता एका माणसाने तुमची मस्करी केली, कारण तुम्हाला टीम मध्ये नव्हतं घेतलं, तुम्ही बेंचवर बसून राहिलात, त्यामध्ये ट्विट केलं, भाऊ तुझी इंडिया टूर कशी चालू आहे? फ्री मध्ये हॉटेल, लंच, डिनर, मस्त लाईफ आहे भाऊ। बघा सर, त्याला वाटत असेल की ही खूपच मस्त लाईफ आहे, पण कदाचित ते दिवस माझ्यासाठी सगळ्यात वाईट दिवस होते की जे मला बेंचवर बसावं लागलं आणि खेळण्याची संधी नाही मिळाली। कारण माझं काम आहे ग्राउंडवर, ग्राउंडच्या बाहेर नाही। ग्राउंडच्या बाहेर तर मी घरी बसलेलो असतो किंवा मग मी कुठे आणखीन बसलेलो आहे, तर माझ्यासाठी ते सेमच आहे। तर ते किती मला हर्ट करत असेल ती गोष्ट, किंवा मी किती मेहनत करून मी तिथे पोहोचलो आहे। बघूनच माहिती पडलं की तुम्ही काय म्हटलं, काय बोललो होतो सर त्यांना? तुम्ही बोलला होतात, हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार। आणि आता तुम्ही म्हटलं हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार, आणि तू त्यामधला एक आहेस। सर बघा, त्याने माझ्या भावनांना खूप हर्ट केलं होतं की त्याला माहीत नाही की किती मेहनत करत आहे, आणि त्याला वाटत आहे की मी 5 स्टारमध्ये राहून खूप खुश आहे, किंवा मी 5 स्टारचं जेवण जेवून खूपच आनंदी आहे, आणि मी त्याला नाही माहीत की माझ्या फॅमिलीपासून दूर आहे, माझ्या आईपासून दूर आहे, माझ्या बायकोपासून दूर आहे, माझ्या बहिणी भावंडापासून दूर आहे, आणि तिथे मी क्रिकेट खेळायला जात आहे, तिथे मला संधी नाही मिळत आहे, विच इज फाईन की मी नाही सिलेक्ट होत आहे फर्स्ट 11मध्ये। पण त्याला माहीत नाही की मी जिममध्ये किती वर्कआउट करत आहे, मी ग्राउंडवर किती वर्कआउट करत आहे, जस्ट टू गेट ऑन टू द पार्क अँड शो माय टॅलेंट अँड विन गेम फॉर इंडिया। आणि त्यानंतर जर अशी कमेंट जर कोणी केली तर मला थोडंसं लागणारच ना। मे बी मला नव्हतं असं रिॲक्ट करायला पाहिजे, पण एनीहाऊ रिॲक्ट करून लक्षात देखील नाहीये। जगामध्ये इतक्या मोठमोठ्या गोष्टी होत आहेत सर, कुठे अडकून राहिल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सर? तिथे इंग्लंडमध्ये वाटणी सुरू आहे आणि तुम्ही इथे छोट्या गोष्टींना घेऊन बसला आहात। आता बघा, मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही चांगलं काम केलं। एका लग्नामध्ये एका गोळीने मृत्यू झाला, जो लग्नामध्ये बटालामध्ये ज्या गोळ्या चालवतात त्याने, हो, आणि खूपच दुःखद घटना होती। तुम्ही त्यावर ट्विट केलं, पण तुम्ही त्यासाठी पंजाबी गायकांना रिस्पॉन्सिबल ठरवलं। असे खूप सारे विवाह होतात इंडियामध्ये की जिथे गोळ्या चालवल्या जातात आणि बघतात की मंडपामध्ये किती छिद्र झाले आहेत। तर माझ्या मते सर असं नाही झालं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे। कारण की तुम्ही तिथे जे चालवत आहात ते नाचत आहेत, कोणाचा हात लागला तुमच्या हाताला नाचत असताना तर ती कुठेही चालू शकतं। अशी एक दुःखदायक घटना जी झाली होती तिथे, त्याची एक छोटी मुलगी रडत होती आणि आईला गोळी लागली होती आणि वाचली नाही। तर माझं मन अगदी तसं आहे की मला खूप वाईट वाटलं ते, आणि मी म्हणजे पूर्ण दिवस माझा मूड असा होता की मी त्या गोष्टीबद्दल विचार करत राहिलो की हे कसं काय घडलं? किती आनंदाने गेल्या असेल त्या आई, मुलगी, आणि असं त्यांच्यासोबत झालं। आणि मी गायकांना असं नाही म्हटलं की त्यांनाच दोषी ठरवलंय, पण कुठे ना कुठे सर त्यांची ही देणगी नक्कीच आहे की तुम्ही अग्रेसिव्ह गाणी जेव्हा बनवत असता, की तुमच्या गाण्यामध्ये जे ऐकायला मिळतं, जे तुम्हाला वाटतं की हे मी असं करेन तर माझा खूप सन्मान वाढेल, तसं करेन तर माझा खूप सन्मान होईल। तर जर आता मी गोळी चालू तर मी बघत आहे की एक गाणं आहे की जिथे हुंदी है पाबंदी हथियार दी उथे जट फायर करदा, म्हणजे जिथे बंदी असते हत्यारांवर तिथे जट फायर करत आहेत।
तर तिथे जटला असं दाखवल्याने जट कोणी मोठा नाही ठरत की मी फायर करू शकतो. तर माझ्या मते सर ही अशी गाणी जी आहेत, जी कुठे ना कुठे आपल्या मुलांवर किंवा येणाऱ्या जनरेशनवर प्रभाव पाडू शकतात. तर माझा हाच एकच मेसेज होता, की प्लीज अशी गाणी बनवू नका. आणि मी तेवढाच फॅन आहे त्या सगळ्या गायकांचा पण, की जेव्हा तुम्ही चांगली गाणी बनवता, तर तेव्हा पण लोक तुमची खूप आठवण काढतात. तर का नाही चांगली गाणी बनवत? नाही, तुम्ही चांगलं काम केलं. हा हा विषय काढला. तुम्ही उडता पंजाबला सपोर्ट केलं. कोणती ना कोणती कॉन्ट्रोव्हर्सी नक्कीच क्रिएट केली. सर मी उडता पंजाबला सपोर्ट केलं नाही, तर खरं सांगू का मी मूव्ही पण नाही पाहिला, की कशी मूव्ही आहे. पण मी पंजाबला सपोर्ट केलं आणि मी नशेच्या विरोधात नक्कीच बोललो आहे. प्रत्येक वेळी बोललो आहे आणि नशा फक्त पंजाबमध्ये नाही होत आहे. नशा इंडियाच्या खूप मोठमोठ्या पार्टीजमध्ये होत असतात, जिथे हे नशा होत आहे, पण बाहेर येत नाही आहे ही गोष्ट. आणि फक्त आणि फक्त जर पंजाबचं नाव घेऊन आपण चर्चा केली, तर नशा फक्त पंजाबमध्ये होत आहे, तर हे खूप चुकीची गोष्ट ठरेल आणि पंजाबची बदनामी पण होईल. मी एक असा पंजाबी आहे, जो मी समजतो की एक माणूस म्हणून, एक पंजाबी म्हणून, की माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते, की माझ्या स्टेटमध्ये किंवा माझ्या शहरामध्ये, माझ्या गल्लीमध्ये, माझ्या मोहल्ल्यामध्ये, माझ्या आजूबाजूच्या घरामध्ये जर नशा होत आहे, तर ती चुकीची गोष्ट आहे. माझे कोणी ना कोणी भाऊ-बहीण किंवा काका-मामा किंवा नसतील जरी, तरी एक माणूस म्हणून माझं कर्तव्य बनतं, की मी त्यांना थांबवावं, ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि ते ते अचीव्ह नाही करू शकणार, त्यांना अचीव्ह करण्याची ताकद देवाने दिली आहे. तर मी ह्युमॅनिटीला सर सपोर्ट करतो. मी उडता पंजाब त्याच्यावर फिल्म बनली आहे. जर त्यांनी काही असं खरंच दाखवलं आहे, की पंजाबमध्ये ज्या गोष्टी होत आहेत, जर अशा होत आहेत, तर व्हाय नॉट दाखवल्या पाहिजेत गोष्टी. कारण हे आपण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. येणाऱ्या जनरेशनला शिकवायचं आहे, की नशा तुम्हालाच नाही संपवत आहे, तर पूर्ण येणाऱ्या संपूर्ण जनरेशनला संपवत आहे. आणि जर ही गोष्ट भले पंजाबमध्ये असो, गुजरातमध्ये असो, बिहारमध्ये असो, कुठेही असो, इंडियामध्ये नशा नाहीच झाला पाहिजे आणि जर इंडियामध्ये नशा नाही होणार, तर सर वी विल बी द सुपर पॉवर. वी विल बी द सुपर पॉवर कंट्री इन द अगदी होल खरं वर्ल्ड. बोललात तुम्ही. आपला तरुणांचा देश आहे आणि ड्रग्स कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त करत आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी इतकी चांगली गोष्ट बोललात, कॅम्पेन कराल, खूप फायदा होईल याचा. फायनल राउंड. हां, हां. हां, तुम्ही. सर बेसिकली तुम्ही पंजाबमधून येता आणि क्रिकेटच्या जगामध्ये भज्जी म्हणजे खूप मोठं नाव आहे. तर कारण की पंजाबमध्ये 2017ला इलेक्शन आहे, तर काय तुम्हाला कुठली पॉलिटिकल पार्टी जॉईन करायला आवडेल? हं? एखादी पॉलिटिकल पार्टी तुम्हाला जॉईन करायला आवडेल का? कारण 2017मध्ये पंजाबमध्ये इलेक्शन आहे आणि नेक्स्ट इयर. हं? तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटला होता तुमच्या वाईफला, फर्स्ट इम्प्रेशन तुमचं कसं होतं त्यांच्यासोबत? काय तुम्हाला शेअर करायला आवडेल? कसं केलं त्याने? प्रश्न विचारून असं केलं. खूप वेळापासून दुखते सर, पाठ खूप दुखते खूप वेळापासून. हरकत नाही, मी दाबून देतो तुझी पाठ. थँक्यू सर. त्याबरोबर तुझा गळा पण दाबतो. इम्प्रेशन असं होतं, की यार हिला बायको बनवायचं आहे की काय? आणि तिच्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन पण काहीतरी असेलच ना सर तुमचं? फर्स्ट इम्प्रेशन ते तर तिचं काय होतं इम्प्रेशन माझ्याबद्दल ते विचार करण्यासारखी गोष्ट असेल. माझं तर चांगलंच होतं. मी तर विचार करून गेलो होतो, की तिला बायकोच बनवायचं. सर तुम्ही पण बोलला असाल ना काही? काय म्हणाला? काही शब्द बोलला असाल ना सर तुम्ही सुद्धा? शब्द फक्त हे तर असं मला आठवत नाही, की मी काय शब्द बोललो होतो तेव्हा. पण जे बोललो होतो हेच बोललो होतं, की की जर असं होऊ शकतं पुढे काही. क्रिकेटर होण्यासाठी कोणी इन्स्पायर केलं तुम्हाला? मला क्रिकेटर बनण्यासाठी कुठून प्रोत्साहन मिळालं? पहिली गोष्ट तर मला स्वतःमधूनच आवाज माझ्या मनाचा आला, की काय बनायचं आहे मला. आणि मी हे तुम्हाला सांगेन, तुम्हाला जे बनायचं आहे, ते तुमच्या मनामध्ये लपलेलं असतं. तुम्हाला माहीत असतं, की तुम्ही काय बनू शकता. मग नक्कीच सगळ्या मुलांचे हिरो असतात, की मला यांच्यासारखं बनायचंय. तसे माझे कपिल देव हिरो होते त्यावेळेस. मग थोडं आणखीन मोठा झालो, तर सचिन तेंडुलकरला बघू लागलो. तर असं त्यांना बघून पुन्हा मला वाटलं, की मला एक दिवस यांच्यासारखं बनायचं आहे. यांच्यासारखं मला की खेळायचं आहे. यांच्यासारखं मला इंडियाच्या कलर्समध्ये क्रिकेट खेळायचं आहे. तर येस, इट वॉज माय सेल्फ
हू वॉन्टेड टू प्ले क्रिकेट. आणि हो, माझ्या पेरेंटच्या सपोर्ट्स आणि गायडन्सशिवाय आणि माझ्या कोचेसशिवाय मला नाही वाटत की मी इथे पोहोचू शकलो असं जिथे मी आज पोहोचलो आहे. आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्यू सो मच सर. तुमच्या मते इंडियन क्रिकेट टीमसाठी बेस्ट कॅप्टन कोण आहे? महेंद्रसिंग धोनी की विराट कोहली? कारण दोघंही एकदम वेगळे आहेत. एक अगदीच काम आणि कूल आहे आणि दुसरे खूपच अग्रेसिव्ह नेचरचे आहेत. तुमचं या बाबतीत काय मत आहे? हे बघा, माझं मत असं आहे की मला तुम्हाला सांगायला आवडेल, महेंद्रसिंग धोनी आणि विराट दोघेही वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, वेगवेगळे प्लेयर्स पण आहेत. आणि धोनी असं नाही की ॲग्रेसिव्ह नाही आहे. ॲग्रेसिव्ह फक्त की दिसण्यावरून नाही ठरत. ज्या तुमच्या फील्ड सेट्स होत असतात, ज्यामुळे तुम्ही मैदानावर तुमचं जे काही डोकं लावत असतात, ते देखील ॲग्रेसिव्ह पद्धतच असते स्वतःमध्येच. महेंद्रसिंग धोनी हा देखील खूप ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहे. विराट कोहलीची जी माइंड सेट आहे, ते आहेच तसं की ॲग्रेसिव्ह नेचर आहे, जे त्याने स्वतःच्या चांगल्यासाठी वापरलं आहे, ज्याचा रिझल्ट्स टीमला खूप चांगला मिळाला आहे. तर माझ्या मते दोघेही आपापल्या ठिकाणी खूप चांगले कॅप्टन्स आहेत. धोनीने खूप चांगलं लीड केलं इंडियाला इतक्या वर्षांपर्यंत आणि आता विराट कोहली लीड करत आहे. आणि बघा, इतकी वर्ष क्रिकेट धोनी खेळला आहे, ते आज जोपर्यंत आय फील की त्याला इतकी रिस्पेक्ट दिली पाहिजे की जेव्हा त्याचं डिसिजन असेल की येस, मी अगदी आनंदाने कॅप्टन्सी जी आहे विराट कोहलीला देत आहे, तर ती खूप चांगली गोष्ट असेल. कारण की ही डिझर्व लॉट्स ऑफ रिस्पेक्ट अँड लॉट्स ऑफ क्रेडिट की ज्या प्रकारे इंडियन टीम वरती आले आहे. तर आणि विराट कोहली बी भले कॅप्टन असेल, पुढच्या काही दिवसांमध्ये बनेल, उद्या बनेल किंवा वर्षानंतर जरी बनला, विराट कोहलीजवळ खूप वेळ आहे की तो इंडियाला, आज जर इंडियन क्रिकेट इथे आहे, तर तो इथे घेऊन जाऊ शकतो. तर दोघेही आपापल्या जागी चांगले कॅप्टन आहेत. म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही इतके उत्तम खेळाडू आहात, तुमचा परफॉर्मन्स इतका चांगला आहे की इंडियन टीमसाठी, तर तुम्हाला यावेळेस इंडियन टीमचे जे बॉलर्स आहेत, कुठल्या प्लेअरमध्ये तुम्हाला तुमची छबी दिसते? काय मी समजलो नाही. सर, कोणता प्लेअर आहे तुम्हाला असं वाटतं की जो तुमचा उत्तराधिकारी असू शकतो? कुठेतरी सर मी हे एक म्हण वाचली आहे की जे काम तुम्ही करू शकता, तुमच्यापेक्षा उत्तम कोणी नाही करू शकत. तर ते काम मीच करू शकतो, माझ्यापेक्षा उत्तम कोणी नाही करू शकत.